ब्लॅकमेलिंगमुळे संभाजीनगरमध्ये नोकरदार तरुणीनं आत्महत्या केली आहे। मम्मी दादा मला माफ करा, तरुणीच्या सुसाईड नोटमध्ये असा उल्लेख करण्यात आलाय। एका व्यक्तीचा मोबाईल नंबर ब्लॉक करा, तरुणीची काही दिवसांपूर्वी कुटुंबियांना ही विनंती होती। अनोळखी नंबरवरून तरुणीच्या कुटुंबियांना 25 कॉल आले। आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय आहे, तर कॉल करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, विक्रांत मृत विद्यार्थिनी आहे निकिता, ही अहिल्यानगर येथील रहिवासी होती। काही महिन्यापूर्वी ती संभाजीनगरमध्ये आली होती आणि एका खाजगी कंपनीमध्ये ती काम करत होती। फार्मसीची विद्यार्थिनी देखील होती ती आणि ती आल्यानंतर तिच्या रूम खोलीमध्ये ती तिच्या मैत्रिणींना गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आली आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक सुसाईड नोट देखील तिच्या खोलीमध्ये आढळून आलेली आहे। त्या सुसाईड नोटमध्ये ती भावनिक होऊन आईला आणि भावाला उद्देशून त्यामध्ये नमूद केलं आहे। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा अशी देखील एक माहिती आलेली आहे की निकिताला कोणीतरी कॉल करून ब्लॅकमेल करत असल्याचा संशय पोलिसांना आहे। तशी माहिती तिने आईला दिली होती की कोणी अननोन कॉल आल्यास आई उचलू नका म्हणून, आणि त्यानंतर तिच्या मोबाईलवर 25 अननोन कॉल आल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। मात्र हा सर्व प्रकार काय आहे पोलीस तपासात समोर येईल। मात्र एका निष्पाप मुलीचा सध्या या प्रकरणामध्ये बळी गेलेला आहे। नेमकं याचं कारण काय आहे पोलीस तपासामध्ये ते समोर येणार आहे। विक्रांत, सचिन, या पोलीस तपासाकडे लक्ष असू द्या, काय अपडेट येतील ते घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।